अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप बदने व परळी येथील उपअभियंता अतुल मुंडे हे नियत वयोमानानुसार 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई या ठिकाणी कार्यकारी अभियंता आर.जी. स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडला. तर यावेळी कार्यकारी अभियंता स्वामी यांनी बोलताना सांगितलं की आज अनेक अनुभवी अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. अशा अनुभवी अधिकाऱ्यांची उणीव येत्या काळात जाणवणार आहे. अनुभवी माणसाकडून बरंच काही शिकता येतं असं स्वामी यांनी सांगितलं. निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता आर.जी. स्वामी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपअभियंता शामराव केंद्रे तसंच मेडिकल विभागाचे उपअभियंता गुडवाले, अंबाजोगाई विभागाचे उपअभियंता गोविंद मुंडे, परभणी येथील सेवानिवृत्त उपअभियंता सुनील फड, लातूर येथील ॲडव्होकेट शिवप्रसाद राठी यांच्यासह इंजिनियर अतुल मुंडे यांचे वडील, सेवानिवृत्त शिक्षक श्रीहरी मुंडे, त्यांच्या आई व संपूर्ण कुटुंबीय या प्रसंगी उपस्थित होतं. यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता आर.जी. स्वामी म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत असताना सुरुवातीच्या काळात म्हणजे माझी बहुतांशी सेवा ही बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागात गेली आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर अनुभवाचा ठेवा माझ्यासोबत येत आहे. अभियंता अतुल मुंडे असतील किंवा दिलीप बदने असतील, त्यांनी ज्येष्ठ सहकारी असतानाही मला या भागामध्ये चांगलं काम करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केलं. सामाजिक दायित्व मानून गेली 30 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केलेली आहे. सेवा करत असताना सातत्य आणि अखंडता जपण्याचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. अतुल मुंडे असतील किंवा दिलीप बदने असतील, त्यांनी कधीही कोणाला टाकून बोलले नाहीत किंवा कोणाची अवहेलना होईल असं वागले नाहीत. या विभागात काम करण्यासारखं खूप आहे. गेली 2 वर्ष या ठिकाणी काम करण्याचा अनुभव काही और असल्याचे सांगितलं. तर उर्वरित आयुष्यामध्ये दोघांनाही आपल्या मर्जीप्रमाणे वेगळं काम करून नव्या पिढीला आदर्श द्यावा. कारण नोकरीच्या ताणामुळं व दगदगीमुळं जे काम किंवा जे स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं नाही ते करण्यासाठी प्रयत्न करावा असं स्वामी यांनी सांगितलं. दोन्ही सेवानिवृत्त सहकाऱ्यांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कंत्राटदार मुश्ताक पटेल, चिरंजीव दिग्विजय शंकर उबाळे, ॲडव्होकेट शिवप्रसाद राठी, श्रीहरी मुंडे सर, उपअभियंता गुडवाले यांनी मनोगत व्यक्त केलं. तर इंजिनियर अतुल मुंडे व इंजिनियर दिलीप बदने यांनी मनोगत व्यक्त करून आजपर्यंतच्या सेवेसंदर्भात केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेख साजिद भाई यांनी केलं. तर आभार प्रदर्शन उपअभियंता गोविंद मुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा अभियंता गोविंद शेळके, राजू मोरे, विष्णू मोरे, रणजित मोरे व यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. थोडी घरची हालाकीची परिस्थिती असली तरी ते उपलब्ध जी स्थिती आहे, जी काही नोकरी आहे शासकीय सेवा काही ते स्वीकारून त्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. वडील हे आदर्श शिक्षक राहिलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव आदर्श अभियंते म्हणून त्यांनी पूर्ण सेवा पूर्ण केलेली आहे.
तर या निमित्तानं आपल्याला मी जेव्हा दीर्घकाळ माझं मी राष्ट्रीय महामार्गाला काम केलेलं होतं आणि पहिल्यांदा मी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अंमलबजावणी जॉईन केलं होतं. परंतु मला अतुल मुंडे साहेबांनी त्यांच्या विभागामध्ये त्यांना इतकं म्हणजे डीप नॉलेज होतं, प्रत्येक गोष्टीची त्यांना बारकाईने माहिती असायची. आणि मला कधी त्यांनी काम करत असताना कार्यकारिणीचं म्हणून काम करत असताना त्यांनी कधी मला उणीव भासू दिली नाही. सर्व मिटिंगांना माहिती त्यांनी अप टू डेट करून त्यांनी देत होते आणि कुठलाही प्रश्न आला, कुठलीही माहिती आली, अचानक विचारले तरी त्यांनी सांगायचे. एवढं म्हणजे अभ्यासू त्यांचं सेवा राहिलेली आहे. आणि दोघांचाही स्वभाव, दिलीप बदने सरांचा आणि अतुल मुंडे सरांचा, दोघांचाही स्वभाव अत्यंत मनमिळावू, शांत, संयमी आणि जे काही काम करतो ते आपण व्यवस्थित झोपून घेऊन काम करण्याचं आहे. सरांच्या वडिलांनी जे आता म्हटलं किंवा जे आपण काम करतो ते आपण पूर्णतः शासकीय सेवेमध्ये काम करत असताना जे काही काम करतो त्याला आत्मा झोपून देऊन त्यामध्ये तत्परतेनं आणि मन लावून काम केलं पाहिजे, तर ते आपल्याला यश मिळते. ही ॲक्च्युली भगवद्गीतेमध्ये सुद्धा 18 अध्यायामध्ये दिलेलं आहे. स्वे स्वे कर्माणि संसिद्धी लभते नरः. प्रत्येकानं जे आपलं जे कार्य जे आहे दिलेलं, काढून दिलेलं जे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे झोकून देऊन काम केलं तर ते आपल्याला यश निश्चितपणे मिळून जातं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून अतुल मुंडे सरांचं जे आपली सेवा राहिलेली आहे, आमच्या समोर सगळ्यांच्या समोर आदर्श राहिलेली आहे. मी नेहमी मागील 2 वर्षापासून जेव्हा यांची सेवानिवृत्तीचा वेळ पुढे येत होता त्यावेळेस नवीन जनरेशनचे काही अभियंते आमच्या विभागीय कार्यालयामध्ये रुजू झाले होते. तर त्यांना आम्ही चर्चा करायची की बाबा हे सगळ्याची माहिती आहे आपली, ते पुढच्या अभियंत्यांना ही सगळी त्यांना पूर्णतः हळूहळू त्यांना ट्रेन करा. कारण ते अभियांत्रिकी कॉलेजमधून आल्यानंतर इथं फील्डवरचा अनुभव किंवा शासकीय कामाचा अनुभव त्यांना तितकासा नसतो. तर अशा वेळेस त्यांना आपुलकीच्या भावनेनं आणि विद्यार्थ्याच्या भावनेनं त्यांना ते सगळ्या गोष्टी बारकाईनं माहिती द्या. आणि त्यांनी हळूहळू एक सर्वांना प्रत्येकाला ट्रेन केलं. आम्हाला त्यांची सेवानिवृत्ती होत आहे त्यानंतर सुद्धा आम्हाला त्यांची उणीव भासणार आहे. आता हे सेवानिवृत्ती आणि सेवेमध्ये काम करणं निवृत्ती हे कालचक्र आहे, त्याला प्रत्येकाला आपल्याला त्यातून जावं लागणार आहे. परंतु हे जाताना त्याने म्हणजे एकीकडे आपल्याला दुःख होत आहे, आपल्या सहकारी आपल्यामधून ते दूर जाणार आहेत, आपल्याला पुढे त्यांचा सहवास लाभणार नाही. त्यांना आपण जे हक्काला आपण त्यांना काम सांगू किंवा बोलू किंवा जे काय करता तेवढं नाही, तेवढं करता येणार नाही. परंतु त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की एक सेवा आपण पूर्ण करून त्यांना त्यांचे कौटुंबिक जबाबदाऱ्या जे आहेत त्यांच्या मुलांना त्यांनी ऑलरेडी चांगले अभियंते म्हणून त्यांनी घडवलेलं आहे. त्यांच्या दोन्ही मुलं अभियंते म्हणून झालेले शिक्षणामध्ये, ते हे मुलाचं त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांनाही त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये त्यांच्या मुलांना वेळ देता यावा, त्यांचे करिअर घडवताना त्यांना मदत करता यावी, या सगळ्या गोष्टींना त्यांना एक स्वतंत्रपणे वेळ आवश्यक असतो. तर त्यांना ते यापुढे मिळत नाही. दोघांचंही त्यांच्या बाबत दोघांनाही आपण त्यांचे जे पुढील भविष्य आरोग्य आहे, भविष्यातील सगळं दीर्घ आयुष्य त्यांना लाभावं, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि सुखानं समृद्धीनं राहावं ही मी त्यांना म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. योगेश्वरी देवीच्या नगरीत आपल्याला सर्वांना इथं काम करण्याची सुसंधी मिळालेली आहे. सगळ्यांनी आपण झोकून घेऊन आणि मन लावून आपण काम करतोच, पण यापुढे आपण सगळ्यांनी आपण काम करू.